ते बघा मित्रांनो, आपण आता गाडीत बसल्यानंतर सगळ्यात पहिलं आपल्याला सीट ॲडजस्ट करायचं. आता सीट कसं ॲडजस्ट करायचं बघा, आपण बसलेल्या सीटच्या खालच्या साईडला एक रॉड असतो, तो बघा वरती ओढतो. आपण वरती ओढल्यानंतर गाडी आपल्याला सीट मागे पुढे घेता येतं. आता मी हे सीट बरोबर माझ्या हाईटनुसार ॲडजस्ट केलेलं आहे, जिथं माझे आरामशीर ब्रेकवर पाय पोचता, एक्सवर पाय पोचतो, क्लचवरती पाय पोचतो आणि पूर्ण दाबल्या जातो. बरोबर. आता स्टिअरिंगची ॲडजस्ट करायची एक टेक्निक आहे. स्टिअरिंगला 4 विभागामध्ये विभागायचं, 4, 12, 6, 3, 9. तर स्टिअरिंग पकडताना आपलं 9 आणि 3ला असलं पाहिजे. पण गाडीत बसल्यानंतर आपण कम्फर्टेबल आहे याचं एक प्रमाण आहे. गाडी बसल्यानंतर जे बघा तुमच्या घड्याळाच्या 2ला तुमचं मनगट आलं पाहिजे, पुढं पण नको जायला, मागे पण नको राहायला. तर डाव्या साईडला घड्याळाच्या 10ला यायला पाहिजे, घड्याळाचा 10 इथे हे मनगट यायला पाहिजे. बरोबर. अशा प्रकारे बसायचं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला काय करायची, मिरर ॲडजस्ट करायचं. राईटचा मिरर, लेफ्टचा मिरर आणि सेंटरचा मिरर, जिथून आपल्याला मागची गाडी क्लिअर दिसते अशा हिशोबाने. आता हे मिरर क्लिअर झाल्यानंतर आपल्याला बाकीचे फंक्शन, म्हणजे गाडीमध्ये दुसरे अजून काय काय फंक्शन असतात, EC पासून गिअर वगैरे सगळं सांगणार तुम्हाला. आता बघा, तुम्हाला ECच्या फंक्शनची माहिती पाहिजे. आता हा ब्ल्यूवरती आहे ECचं सेटिंग, तर आपली थंड हवा येणार. आता हा स्पीडसाठी तुम्हाला 1, 2, 3 किती स्पीड पाहिजे, 4 पाहिजे तर 4 अशा प्रकारे ठेवू शकतो. आणि हवा तुम्हाला कुठे पाहिजे, म्हणजे चेहऱ्याकडे पाहिजे फक्त त्याच्यावर ठेवा, तुमच्या चेहऱ्याकडं आणि पायाकडे पाहिजे त्याच्यावर ठेवा, फक्त पायाकडे पाहिजे असली त्याच्याकडे ठेवा. आणि ज्यावेळेस पावसाळ्यात फॉग असतो आणि त्यावेळेस तुम्हाला पुढच्या बाजूला, म्हणजे तुमच्या क्लासच्या जवळ हा एक स्लॉट आहे ना, हा तुमचा फॉग रिलीज करण्यासाठी असतो, काचेवरचा फॉग रिलीज करण्यासाठी. तर याच्यावरती असल्यावर तुमचा फॉग पण जाईल आणि तुमच्या पायाला पण हवा लागेल. आणि जास्त फॉग असला तर मग आपण डायरेक्ट शेवटच्या पॉईंटवरती ठेवू शकतो, ह्या पॉईंटवरती, म्हणजे पुढचा काचेचा फॉग रिलीज करेल. आता तुम्हाला थंड हवा पाहिजे त्यावेळेस ब्ल्यूवर ठेवा, फक्त फॅन चालू पाहिजे असले तर व्हाईटवरती ठेवू शकता, आणि गरम हवा पाहिजे असली तर रेडवर ठेवू शकता. अशा प्रकारे आपली सेटिंग असते. जास्तीत जास्त आपण याच्यावरतीच ठेवतो. आता त्याच्यानंतर आपण येणार आहे गिअरवरती. बघा, आपण आता गिअरची माहिती घेणार आहे. गिअर हे कधी पण पूर्ण क्लच दाबून आपल्याला टाकायचे असतात. आता बघा, पूर्ण क्लच दाबलेला आहे मी, आपला ऑलरेडी गिअर फर्स्ट गिअरमध्ये गाडी आहे. मी इथून हलकीशी डिसएंगेज करणार, म्हणजे हलकासा त्या साईडला प्रेस करून मागे घेतली, ही झाली न्यूट्रल. आता न्यूट्रल चेक करायचं आपल्याला. इथे फर्स्ट गिअर पहिला पडला. आपल्याला गिअर घेताना हलकासा न्यूट्रल आल्यावर पॉज घ्यायचा, हलकासा न्यूट्रल, सेकंड. त्याच्यानंतर आपल्याला पुढच्या गिअरला, म्हणजे थर्डला जाण्यासाठी काय करायचं, गिअरला हलकासा माझ्यासाठी प्रेस करून पुढे न्यूट्रल सोडून द्यायचा, पुढे थर्ड, परत सरळ मागे 4. आता 4तून परत न्यूट्रल आपल्या साईडला पुल करून पुढे 5वा, परत इथून हलकासा मागे न्यूट्रल, 4था, 3रा, 2रा आणि पहिला. अशा प्रकारे गिअरची प्रॅक्टिस करायची. नंतर स्टिअरिंगवरील महत्त्वाचे फंक्शन तुम्हाला सांगतो. आता बघा, स्टिअरिंगच्या उजव्या साईडला ही एक असते, त्याच्यावरती बघा सगळ्यात वरती तुम्हाला D दिला आहे, डिपर लाईट लावायचं आणि ऑफचं, असे 2-3 पॉईंट दिले. आता आपल्याला जर लाईट लावायचं असेल अप्पर आणि डिपर, आता एक पॉईंट फिरवला तर तो अप्परचा असतो, म्हणजे जवळचा लाईट पडतो. Dवर जर गेला तर लांब जातो. ठीक आहे. इथूनच तुम्ही वरती घेऊन, म्हणजे तुमच्या अंगावरती उडून असा अप्पर डिपर देऊ शकता गाडी पास वगैरे होण्यासाठी. बरोबर. नंतर इथून तुम्ही तो बंद करू शकता अशा प्रकारे, आणि इथूनच इंडिकेटर देतात. ते लेफ्टला केल्यानंतर लेफ्टचं चालू होतं इंडिकेटर, किंवा लेफ्टचे पॉईंट चालू होत आहे. परत हलकासा खाली घेतला की बंद होतो, परत खालच्या साईडला दिला की राईटचं इंडिकेटर चालू होतं, परत हलकासा वरती बंद होतं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला जर बोनेट उघडायचं असेल तर तुमच्या क्लच आणि ब्रेकच्या लाईनमध्ये इथं हा नॉब असतो, याला तुम्हाला ओढायचा असतो. असा ओढला की पुढचा बोनेट उघडला जातो. काही गाड्यांना इथं पण असतो असा. हा झाल्यानंतर तुमच्या मॅटच्या जवळ हा पेट्रोलचं चिन्ह असतं, तुमचा CNG आणि पेट्रोलचं असतं, याला वरती ओढल्यानंतर तो तुमचा नॉब उघडला जातो. अशा प्रकारे पूर्ण गाडीची माहिती घ्या आधी, सिस्टम कसे काम करतात वगैरे त्याची पण माहिती घ्या, आणि मग पुढे जा. आता आपल्याला आपल्या स्टिअरिंगच्या डाव्या साईडला जे असतं ते आपलं, हे कशासाठी आहे, आता याला
खालच्या साईडला गेल्यानंतर वायपर चालतात एका पॉईंटवरती, बरोबर. अजून खाली केलं तर अजून स्पीडने चालतं. हे कधी कोरड्या काचेवरती नसतं चालवायचं, पाण्यासोबत चालवायचं असतं. याला स्पीड दिलेलं आहे, तुम्हाला दाखवतो. आता मिस्ट, ऑफ, इन, लो, हाय असे 3 स्पीड दिले. मिस्ट म्हणजे फक्त वरती गेलं तर एकदाच फिरणार ते, परत स्टॉप होतं. मग तिथं ऑफच आहे. खाली मग 3 स्पीड दिले, जसा पाऊस असेल त्या हिशोबाने आपण ते वापरू शकतो. याला तर इथं पूल केल्यानंतर पाणी आणि वायपर असे दोन्ही चालतात. तुमच्याकडं पूल केल्यानंतर काचेवरती पाणी आणि वायपर असे दोन्ही पण चालतात. ठीक आहे. अशा प्रकारे पहिल्यांदा कारची माहिती घेऊन मग ड्रायव्हिंगला सुरुवात करा.